नमस्कार, ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण मराठी निबंध लेखन यामध्ये वैचारिक लेखन मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व याविषयी माहिती बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर आपण बघूया मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व। हवा, पाणी ही निसर्गाने मानवाला दिलेली मुक्त देणगी आहे। पाणी ही जीवनावश्यक आहे। शहरात ठराविक वेळी पाणी येत असेल तर सर्व व्यवहार झटपट करून पाणी भरून ठेवता येते, पण खेड्यापाड्यातील लोकांना घडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागते किंवा गावात येणाऱ्या टँकरमधून कष्टपूर्वक पाणी मिळवावे लागते। थोडक्यात माणसाला रोजच्या कामासाठी पाण्याची खूपच चणचण भासते। आपण पाण्यासाठी पूर्णपणे पावसावर अवलंबून असतो, त्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे। फक्त 4 महिने पडणाऱ्या पावसाचे पाणी अडवणे, जिरवणे, साठवून ठेवणे आणि मग गरजेनुसार काटकसरीने वापरणे एवढेच आपल्या हाती आहे। पावसाचे पाणी कसे अडवायचे आणि आपल्याकडे कसे वळवायचे याचे अनेक प्रयोग झाले। या प्रयोगांनी शेकडो गावातील शेतकऱ्यांना प्रेरित केले। बंधारे बांधणे, चर खोदणे, तळी खोदणे अशी अफाट कामे लोकांनी केली। पाणी मिळवण्याचा एक आदर्श मार्ग लोकांना मिळाला। सध्या वृक्षतोडीमुळे झाडाची संख्या झपाट्याने कमी होत आहे। यावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे लावली पाहिजेत, तसेच त्याचा सांभाळही केला पाहिजे, पण हे होत नाही। झाडामुळे जमिनीखालचे पाण्याचे झरे वाहते राहतील, जमिनीखालची पाण्याची पातळी वाढेल, विहिरींना, नद्यांना बारमाही पाणी राहील। हे व्यवहारात मात्र उतरत नाही। आता यातून बाहेर पडण्यासाठी युद्ध पातळीवर काम करावे लागेल, मग मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल आणि आपले जीवन खऱ्या अर्थाने बहरेल। बघा, अशा प्रकारे आज आपण मराठीतील वैचारिक निबंध यामध्ये मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व याविषयी आपण माहिती बघितली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारे नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल। धन्यवाद।